नमस्कार मंडळी, मी तुम्हाला आज एक कथा सांगणार आहे। आजची ही कथा फक्त एका श्रीमंत माणसाची नाही, तर ती आपल्या प्रत्येकासाठी एक मोठा संदेश घेऊन आली आहे। आपण रोज जेवताना कधी नकळत अन्न ताटात ठेवतो, कधी एखादी भाजी आवडली नाही म्हणून फेकून देतो, तर कधी इतकंच तर आहे असं म्हणून ते वाया घालवतो। पण जरा विचार करा, ज्या एका घासाला आपण सहज वाया घालवतो त्यासाठी एखादा गरीब माणूस दिवसभर मेहनत करत असतो, एखादं मूल उपाशी झोपत असतं, तर कुठे एखादा शेतकरी उन्हातान्हात घाम गाळत असतो। आपल्या संस्कृतीत अन्नाला देवाचं रूप मानलं गेलं आहे, म्हणूनच म्हणतात अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। आजची कथा तुम्हाला अन्नाची खरी किंमत काय असते हे जाणवून देईल आणि कदाचित जेवताना तुमचा दृष्टिकोनही बदलून टाकेल। एका गावात एक खूप श्रीमंत माणूस राहत होता। त्याच्या घरात कधीच अन्नाची कमतरता नव्हती। घरात रोज वेगवेगळे पदार्थ बनायचे, पण त्याला अन्नाची किंमत नव्हती। तो जेवताना अनेकदा अन्न तसंच ठेवायचा, कधी ताट रागात बाजूला करायचा, हे फेकून द्या, मला दुसरं बनवून आणा। त्याच गावात एक वृद्ध साधू राहत होते। ते रोज गावात फिरून लोकांना एकच गोष्ट सांगायचे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याचा अपमान करू नका। पण त्या श्रीमंत माणसाला या गोष्टीवर विश्वास नव्हता। तो हसायचा आणि म्हणायचा, अन्न म्हणजे फक्त पोट भरण्याची गोष्ट, त्यात काय एवढं। एक दिवस साधूंनी त्याला शांतपणे सांगितलं, आज तू त्या अन्नाचा अपमान करतोयस, पण वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही। त्या माणसाने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले। काही महिन्यांनी त्याच्या व्यापारात मोठं नुकसान झालं। हळूहळू पैसा संपत गेला, नोकर निघून गेले आणि एक वेळ अशी आली की घरात खायला अन्नही उरलं नाही। एकदा असाच तो उपाशी पोटी गावात फिरत होता। 2 दिवसापासून त्याच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता। तेव्हा त्याला एका मंदिराबाहेर काही लोक प्रसाद वाटताना दिसले। तो रांगेत जाऊन बसला। त्याच्या हातात साधीशी खिचडी आणि भाकरी आली। त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण आज त्याला त्या एका घासाची किंमत समजली होती। तेवढ्यात त्याला तेच वृद्ध साधू दिसले। साधूंनी हसून विचारलं, काय रे, आज अन्नाची किंमत कळली का? त्या माणसाने रडत त्यांच्या पायाशी लोळण घेतले आणि म्हणाला, माफ करा मला महाराज, मी अन्नाचा खूप अपमान केला। साधूंनी त्याला उठवलं आणि म्हणाले, लक्षात ठेव, अन्न हे फक्त धान्य नसतं, त्यात शेतकऱ्याचे कष्ट असतात, आईच्या हातचं प्रेम असतं आणि देवाची कृपा असते। म्हणूनच आपल्या संस्कृतीत अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलं आहे। त्या दिवसापासून त्या माणसाने कधीच अन्न वाया घालवलं नाही। तो स्वतःही अन्नाचा आदर करू लागला आणि गरजूंना अन्नदानही करू लागला। मंडळी, आज अनेक लोकांना 2 वेळचं जेवणही मिळत नाही, म्हणून आपल्या ताटात जेवढं हवं तेवढंच घ्या। अन्न वाया घालवू नका आणि अन्नाचा नेहमी आदर करा, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। कथा आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। धन्यवाद।